कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्याला दूध तापवायचं आहे, त्याच्यासाठी आपण अशी चूल बनवली आहे. आणि चूल बनवल्यानंतर ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलं आहे, साधारणतः 5-6 लिटर दूध बसतं. आणि असा चिखल लावला आहे जेणेकरून ते पातेल्याचं बूड एकदम मस्त बसेल असं. आणि दूध आणलं आहे, विलायची मसाला सगळं घेऊन आलो आहे आपण. 5 लिटर दूध आणलं आहे, मस्त विलायची वेलदोडे मसाला. आणि ही चूल आहे ना पेटवायसाठी आपण लाकडं जमा केली. लाकडं पेटवायसाठी अगोदर कागद टाकले आणि कागद टाकल्यानंतर थोडा लाकडाने पेट घेतलंय. कोणता आहे? मग आपण ते पातेलं वर ठेवलंय उचला ना. आणि मस्तपैकी पातेलं ठेवल्यानंतर असं आपल्याकडचं जे दूध आहे ना पिशवीतनं मस्त गाळून जे म्हशीचं एकदम प्युअर दूध आणलं होतं. तुम्ही बघताय हे म्हशीचं जे दूध आहे ना 5 लिटर या पातेल्यात असं बसलेलं आहे. आणि एकदम असा खालून असा लाकडाचा ताव आहे, धपल्या लावले. आणि ही दूध वर ओतून जी कब्बशी दिसते ना तुम्हाला, मित्रांनी एक टेक्निक सांगितली की भाऊ कब्बशी टाकली ना दूध ओतू जात नाही, म्हणून त्याच्या पातेल्याच्या बुडाशी कब्बशी टाकली. आणि सगळे मस्त कोजागिरी पौर्णिमेचा आस्वाद घेत निवांत गप्पा मारत बसले चंद्राच्या प्रकाशामध्ये. आणि असं ताव येतोय, जरी कोणी फळ्या लावलाय ना असं आजूबाजून ताव येतो. मग जे पळी ना तिने सगळेजण एक एक वेळ भेटला तसं हलवत आहे. मस्तपैकी धपल्या पेट घेतलं आहे आणि मस्त खालून असं शेक लागतोय. आणि कोजागिरीचे जे दूध पिण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे भाऊ. आपण इतर वेळेस असं मसाला दूध पिणं हे पिणं वेगळं असतं, पण कोजागिरीच्या मंद प्रकाशात असं चंद्र दिसतो ना, तर चंद्राच्या प्रकाशात जी मजा आहे ज्याची हे दिवस असताना वेगळे खूप भारी वाटतं कोजागिरी पौर्णिमेला दूध गरम करून पिण्यासाठी. आणि हे वेलदोडे किसमिस मला गॅरंटी होती ही अशा प्रकारचे आपण तुकडे करून ठेवले. जसं दूध ओतू गेलं हे वेलदोडे किसमिस टाकायचे. विलायची मस्त कुटून घेतली का विलायचीचा आस्वाद एकच नंबर लागते बघा. पातेलं आता पोरांनी धापल्याला आले म्हणून 2.5 लिटर आणून ठेवलं हे बघा. नंतर शेवटच्या स्टेपला इथपर्यंत नेऊन खाली फार जवळपास त्यांनी 5 लिटरचा खवाच बनवून टाकलाय. हा बा पूर्णपणे खवाच लागतोय खायला. असं जबरदस्त टेस्ट आली ना भाऊ. फक्त गरम गरम खाण्याची जी मजा आहे ना, आम्ही खावाच लागलं. ते पिण्याची कंडिशन ठेवलीच नाही अशा दापल्यामुळे. कशी झाली कोजागिरीनं अवश्य सांगा मला.